यज्ञ असतात यज्ञ असं पुण्य होतं कशा करता यज्ञ पुरुषाला भगवंत असताना भगवंताला दिलं यज्ञ मग ते पुण्य झालं की कसे विकलं जातं पुण्य झालं की पुण्य वेदात आले भौतिक पुण्य पुण्य न्यायचं कसं होतं त्यांची कापडाची राशी केली कापडाची रास केली तसं पुण्याची रास झाली कापडाची रास केली आणि अग्नी लावून दिला कापूर आहे का कापूर राहत नाही तिथे काळा सुद्धा राहत नाही राहत तसं कापडाची रास केली मग अग्नी किंवा मिष्टान्न जेवण केले मिष्टान्न जेवण केलं चांगलं पण ते काळपूट घातले विष आठ विष काळपूट तस वेदात वेदाचे म्हणणं कर्म करतात यज्ञ करते पण स्वर्ग काम म्हणे राहून स्वर्गात चित्ता करू स्वर्ग मला मिळावा म्हणून त्याला एक दृष्टा दिलाय कापडाची रास करायची म्हणजे पुण्याची रास करायची आणि मग अग्नी लावून द्यायची पुण्य राहिलं का संपलं तस आम्ही ती यज्ञ केलं ती कामना म्हणत होती यज्ञ केला कशा करता स्वर्ग मिळावा म्हणून त्या दिवशी पुण्य गेली ती कसं गेलं कापडाला दी केला रास केली आणि अग्नी लावून दिला कापडा का किंवा निष्ठाने जेवण केलं चांगलं पक्वान जेवण केलं काळपूट विषय खाऊ तसं वर्ण चांगलं आहे वर्ण चांगला पुण्य करते आज कामना असेल इच्छा असेल तर निष्ठान नाही पण काळपूट विषय तसे वेदाचे म्हणणं पण कर्म करतोय यज्ञ केलाय सगळं केले पण कामना इच्छा धरून इच्छाही विषय इच्छा धरून स्वर्ग सुख मिळावा चिंतन ठेवावी अशी इच्छा धरून म्हणतात स्वर्गापर्यंत जातो कोण इंद्र होईल कोण चंद्र होईल कोण सूर्यलोक होईल हे पुण्याने झाले ती कामना करून इच्छा धरून पुण्य करणं त्याला दृष्टांत मिष्टान वर्णान चांगलं दिसतंय वर्ण मिष्टान दिसतंय आज काळपूट आहे काळपूट आहे तसं वर्ण मनुष्य चांगलं दिसतोय आज कामना आहे काळपूट विषय मग दान करा नाहीतर काही बी करा आज विषय मला लोकांना चांगलं म्हणावं तो मला मान द्यावा किंवा मला पुण्य व्हावं ही इच्छा घेऊन करणं काळपूट विषय इथे दैवे अमृत कुंभ जोडीला त्याला दृष्टांत दिलाय दैवानं आपल्या भारताला दैवानं अमृत कुंभ मिळाला तो पाया हणून ओलांडला अमृत कुंभ दिलाय ते पाय दाबला हणून ओलांडला तसं आता आपण ईश्वर माहित आहे ईश्वर चैतन्य स्वरूप आहे पण मन बुद्धीने घेतलं ते पाय आणून ओढलं आणि नास्तिक कैसा नसता धर्म निपजला नास्तिक धर्म निपजला आस्तिक नाही नास्तिक धर्म नास्तिक धर्म निपजला हितपणे मी जी हिता धर्म केला पण हित मला चांगलं म्हणावं मला मान द्यावा
मारी प्रसिद्ध व्हावी ही जी तार करता काळकूट ठेवून ती कारकुनी इथं इथे येऊन झाले लगेच ती गेला वाजला इथे येऊन झाले ती गेला तो राहत नाही तशी माणसं तशी तिथे असणारी इथे टिकत काळकूट घेऊन आलेली कारकुनी सुनारली हितू कोणी हितू हित आहे कुठला हितू मला चांगलं मला मला नवजावं ही हित आहे त्यात हितू सोडून द्या परत बघू अलीकडचं काही कळेना दैवी अमृत दैवे जोडला अमृत कुंभ जोडला देखे बघे म्हणजे अमृत कुंभ गेला ज्ञानश्री अमृत कुंभ आहे ज्ञानश्री अमृत कुंभ आहे पारायणी अमृत कुंभ आहे मरत झाला तर आम्ही नास्तिक वाद असल्यामुळे काळकूट घेऊन आस्तिक नाही नास्तिक आत नास्तिक आणि बंद आस्तिक आस्तिक धावतो या आत नास्तिक आणि बंद आस्तिक धावते ती इथं राहत नाही ती टिकत नाही ज्ञानाची पण टिकत नाही तुम्ही कुठल्याही बुद्धीने या असं ओघानं आलं कधी या. ना कधी तर तुम्हाला ते ज्ञानशी पासूनच ज्ञानशी पासून आपण बसतो आपण बसतो ज्ञानशीला ती टिकत नाही राहत नाही ती पद्धत नाही दैवाने अमृत कुंभ मिळाला अमृत कुंभ म्हणून ओलांडला इथं आम्ही ओरडला म्हणजे आम्ही ती बुद्धी घेतलं नाही आम्ही आचरण जो आग्रह घालत नाही की काय बरं म्हणतात कामाला ओरडला ओरडण्यामध्ये ते वरती टाकलं लाटाच्या पाणीच्या टाकली लाट आणली ती ओरडली सांडली तसं ही ज्ञान गेला आणि नास्तिक आस्तिक नास्तिक हितू ही पुढे नास्तिक हितू तोला नास्तिक हितू नास्तिक हितू मला मान मिळावा मला प्रसिद्धी मिळावी ही जे करताय ती टिकत नाही ती राहत नाही हितपणे हित ठेवून कुठला ती हित ठेवून जर आला तर ती थांबत नाही राहत नाही ती जमत नाही त्यात एक सोळा लांब राहिला पण बाकी कुठलाही हित आलं तर ती राहत नाही टिकत नाही मला प्रसिद्धी मिळावी मला मान मिळावा मला नावजावं या हेतूने ती थांबत नाही सायासे पुण्य अर्जी जय माझं कधी संसार का कुछ सायासन पाय पुण्य मिळवावं सायासन पुण्य मिळवायचं सायासन सायासन पुण्य मिळवायचं मग संसार काय अपेक्षित संसारात काय अपेक्षा करायची सायासन पुण्य मिळवायचं पुण्य मिळवायचं मग संसार काय अपेक्षित संसाराचं काय अपेक्षा करावी संसारात जन्म म्हणून माझं नाव लोक वाढावं एक संसारच आहे मग सायाचं घेऊन मिळवावं आणि मला माझं नाव व्हावं मला मोठेपणा द्यावा ही अपेक्षा काय ठेवायची सायाचं पुण्य मिळावं संसार जसं पैसा मिळाला सायाच आहे तसं पुण्य मिळावं सुद्धा सायाच आहे सायाचं पुण्य मिळवायचं मग संसारात काय अपेक्षा करायची ध्यानाची काय अपेक्षा करायची नवलौकिक काय अपेक्षा करायची नवलौकिकाची काय अपेक्षा करायची जन्माला काय अपेक्षा करायची पुण्य मिळवलं नका त्या पुण्यावर मी जिंकणारच संसार जन्माने जिंकणार मी जन्माला जाणार नाही प्रमाणाला जाणार पुण्याचे सांगतो पुण्य मिळवायचं आणि संसारात काय अपेक्षा करायची मला नाव लौकिक मिळावा असं अपेक्षा का करावी मला लौकिक मिळावा मला चांगलं म्हणावं अशी काय अपेक्षा करावी आपण नाहीच आपण नाहीच मुळे ईश्वर आहे भगवत आहे तुम्ही वेदा सांगता मग सायासन पूजा तुम्ही करायची
संसारात काय विषय करायचे म्हणतात? परिनियम संसाराची बायको मुली संसार आहे, जन्माने संसार आहे, ज्याला संसार म्हणतात. ज्याची संसाराची वडील गुंफिले एक नाक विवाहांचा त्याला सुद्धा संसार म्हणतात. प्रतिष्ठाला सुद्धा संसार म्हणतात. मग सहासनं पूजा आपण करायचं, तू प्रतिष्ठा मिळावी, मला मान देवा, माझं सगळं ऐकावं, असं काय इच्छा करावी? का म्हणा म्हणतात? परिनियंती की काय कीजे काय कीजे आज्ञा काय करा म्हणतात? नियती नाही. जाणती होयाची कवा काय करायचं म्हणतात? जैसे रामदेवी रसोईनिकी त्याला मग मोलनिकी जैसे भोगासाठी अहो कोणी सांगते ती, कीर्तन सांगते ती, भजनी म्हणते ती, आणि तुम्ही नृत्य कसं म्हणताय? तुमच्या लक्षात येते बघा. कोणी सांगते ती, कीर्तन सांगते ती, भजनी आहे ती, मग तुम्ही नृत्य कसं म्हणताय? काय करावं तुला? हे बघ, कीर्तन, पूजन, भजन असं चाललंय. सहासन रसोई हाटीला कांदवणी रसोईनिकी रांगणी रसोईनिकी करुणिया मोदेवी हाटीला तू सहासन पक्वान निर्माण करते. पक्वान सहासन काय? घरात वास येत नाही, पण हाटीला तर वास येत नाही. पक्वान चांगलेच नाही. सहासन पक्वान निर्माण करतात. सहासन मोला नियुक्तात. करून मोल विकी मोलाने पैसे अन्न देतात. इकलं अन्न इकलं का फुकट आहे? तसं धर्म तैसे भोगासाठी तसं भोगासाठी ध्याच्या भोगासाठी कीर्तन पूजन निघतात. घाडती धर्म आज बोलायचा का किती देणार? ध्याचा धर्म विकला, ज्ञान विकलं, ज्ञान विकलं म्हणतात. ती नियंती का जाणती? मग नियंतीच ध्याला भोगासाठी ज्ञान विकलं. भोगासाठी अविवेकी घाडती भोगासाठी अविकी विवेक नाही अविक मी जे म्हणून काही त्या पूजेला येत असत, त्या शब्दाचं कीर्तन येत असत, त्याला अभंगाचं विवेक नाहीच. अविकी धाडती धर्म धर्म धाडला, धर्म धाडला, धर्म विकला. धर्म म्हणजे ज्ञान विकलं. कीर्तनकारांनी पूजनकारांनी किती देणार तुम्ही? येतो धाडती धर्म. लाभ आणला कसा? अण्णाने सांगितलं सांगतो. कशासाठी? आपला संसार चांगला होण्यासाठी, विशेष सुख ध्याला सुख मिळण्यासाठी ज्ञान विकलं. मग हातीला चांगले पदार्थ आहे, हातीला चांगले पदार्थ आहे. घरात तो वाढ लागत नाही, पण हातीला चांगला खाल्लं पडवून. पण पैसे किती वेळ झालं? तस मस्त भोजन चांगलं आहे, मस्त कीर्तन चांगलं आहे, मस्त भजन चांगलं आहे, पण धाडती जाऊन पैसे द्या. आणि विकलं ज्ञान विकलं, ते धर्म विकला, स्वधर्म विकला, स्वधर्म ज्ञान विकलं. धाडती धर्म म्हणतात. धाडला धर्म आपल्याला धाडलं, आपल्याला ज्ञान धाडलं म्हणजे विकलं, धाडलं. कशा करता? पहिला शब्द आहे देहाच्या भोगासाठी, भोगासाठी धाडती धर्म. भोगासाठी भोग आहे. ध्याला जर आणलं तसं तर ते भोगच आहे. मी जे म्हणून जसं ते भोगच, अन्य भोगच आहे, कपडे भोगच आहेत, देव असं. मग आम्ही कीर्तन करून पूजन करून पोटासाठीच का नाही?
ती धर्म विकला, ज्ञान विकलं, त्याला काही किंमत नाही. ती नियंत्रित आहे, जाणती म्हणता येत नाही, ती नियंत्रित आहे. धाडती धर्म म्हणतात. म्हणून हे पाहता म्हणून ते पाहता, तू बुद्धी देख म्हणून सर्वथा. ते पाहता, ते कीर्तनकार पूजनकार भजनीवाला ते पाहता, म्हणून हे पाहता म्हणून हे पाहता ते पाहता. देख सर्वता कुबुद्धी, कुबुद्धी तू बुद्धी काय दुर्बुद्धी दुर्बुद्धी देख सर्व. दुर्बुद्धी जे सर्वता देख सर्वता ते दुर्बुद्धी, त्यांची दुर्बुद्धी. ते धाडती धर्म पूजनकार पूजन करतोय, पण विकत असं ज्ञान हे धर्म धारणा, त्याला काय म्हणून म्हणतात? हे पाहता तू बुद्धी देख दुर्बुद्धी सर्वता. दुर्बुद्धी, त्याला दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी. दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी, चांगली बुद्धी नाही. आणि मागची बुद्धी सांगितली, ज्यांची बुद्धी भगवंतावर स्थिर होईल किंवा स्थिर करणार त्याला काय मिळलं? आत्मसुख मिळलं. आणि ही बुद्धी कशी आहे? दुर्बुद्धी. त्याला सुख कधी मिळणार नाही, शांती कधी मिळणार नाही, समाधान कधी मिळणार नाही. भोजन करायला नाही, कीर्तन करायला नाही, समाधान नाही. कीर्तन कोणा समाधान, भोजन कोणा समाधान. तृप्ती काय नसते. धाडला धर्म, धाडला धर्म. विकला धर्म, ज्ञान विकलं. ज्ञान कधी विकायचं नसतं, कधी विकायचं नसतं. म्हणून धाडती धर्म म्हणतात. म्हणून ती दुर्बुद्धी बुद्धी देख सर्वता. देख सर्वता, देख म्हणजे बघ. सर्वात ठिकाणी दुर्बुद्धी आहे. त्या वेद वादरता मुनी नसते. तया वेद वादरता म्हणी वसे. ते वेद वादना म्हणण्याविषयी, वेद वादता ते वाद आहे. त्याच्या ठिकाणी वाद, कसला वाद? वेदाचा वाद आहे. संवाद नाही, संवाद नाही, वाद आहे. पण महाराज लोकांचं तुम्ही भांडण आहे, संवाद नाही, वाद. वाद म्हणे कशी होतात? ती गुणावृत्त ती गुणी आवरत. हे वेद जाण निभ्रांत. 3 गुण आहे. हे वेद आणि निभ्रांत, भारती जणू नकोस. म्हणून तीन उपनिषदाची गुण. सात्विक ते. रजू गुण आहे, सात्विक गुण आहे आणि तम गुण आहे. ही वेद आणि निभ्रांत, भारती जणू नकोस. पण कुठल्या गुणाला आमची भक्ती पडत्या काय सांगता येईल? हे काही सांगता येत नाही. उपनिषदाची समस्त सात्विक. म्हणून उपनिषद जी शास्त्र आहे, उपनिषद ही शास्त्र आहे, समस्त सात्विक. उपनिषद आधी करून हे सात्विक शास्त्र आहे, सात्विक शास्त्र आहे. पण ते शास्त्र आपण वाचलो, अभ्यास केला, त्याच्याकडून ज्ञान मिळवलं, पण आपल्या ठिकाणी कुठला गुण वाढणार? त्याच्यात ज्ञान मिळवलं आणि ते ज्ञान दुसऱ्याला देत असताना जर इकत असलं की तमगुण आहे, रजगुण आहे. ही 3 मनात पडत. किती देणार? आम्ही एवढं दिलं असं तरी येतो. आणि तिथं तेवढं जुनी झाली आणि तिथं ह्याचा नवीन उठला, शिवाय द्यायला लागला. ही ज्ञान आहे, पण ती ज्ञान कुठल्या गुणात पडेल काही सांगता येत नाही. म्हणून 17चे तिचे वर्णन केले. 17च्या श्रद्धा मंदिरासाठी बांधलेली कीर्ती. श्रद्धा मंदिरावर विश्वास ठेवत नाही. डोळे पापणी लवते निवडते सुद्धा सध्या सोसू नकोस. श्रद्धा कुठल्या गुणात पडेल काही सांगता येणार नाही. आमची तिच्यावर श्रद्धा आहे, हो माझी तिच्यावर श्रद्धा आहे. ती श्रद्धा कुठल्या गुणात पडेल काही सांगता येत नाही. श्रद्धा मंदिरासाठी बांधलेली कीर्ती कुठल्या मी तू सांगत नाही. त्या सरकारनं बंदी घातली. मला वेळेला मिळत
तुम्हाला कळलं असेल आणि ज्ञानेश्वरांनी संस्कृत कळलं असेल त्यावेळेस. श्रद्धा म्हणजे ती फालतू नाही केली. डोळे आपली वरती नव्हती एवढी सुद्धा श्रद्धा सुटू नको. त्यात ती श्रद्धा कुठल्या गुन्हा पडेल काही सांगता नाही. आमची श्रद्धा आहे हो, आमचा श्रद्धा कर मारते कुठल्या गुन्हा पडेल. श्रद्धेनं महाराजाचं वाटून केलं महाराज लोकांचं. आमचा गुरु गुरु म्हणून गुरु झाला श्रद्धेनंच. आपली श्रद्धा ती कुठल्या गुन्हा पडेल ती काही सांगणार. रजुना पडती का तरुणा पडती. तरुणा पडली पाहिजे म्हणणार शिवाय देणार. रजुना शिवाय देणार. मग श्रद्धा ठेवू नकोस. मग काय सात्विक गुण जतन कर. सात्विक गुण आणि दोन गुण टाकून दे. ही सतत सदैव ठेवू नकोस. पण कुठला गुण सतत सात्विक गुण आपल्याला सात्विक आणि सात्विक गुण सतत जतन कुठे लागणार. शुद्ध सात्विक गुण येते चौथा गुण. शुद्ध सात्विक गुण चौथा गुण. सात्विक गुण जतन रजगुणा तरुण येऊन देऊ नकोस आणि श्रद्धा ठेवूच नकोस. श्रद्धेला विश्वास ठेवायचा नाही. ते कुठल्या गुणात पडेल काही सांगता येणार नाही. काही सांगता नाही. गंगेत मस्त पवित्र गंगा आहे. गंगा पवित्र पण वाटते कुठल्या भांड्यात म्हणून गंगोली झाले तरी मध्ये पण आली. जीव गेला तर घेऊ नकोस. अहो गंगा आहे गंगा आहे. मी गंगे नवलोक नाही. गंगा पवित्र आहे पण भांडे कशात त्या श्लोकाचा त्या श्लोक असं टळतात. गंगा म्हणजे त्यासाठी मध्य भांड्या जीव गेला तर घेऊ मध्य जीव गेला तर घेऊ. आज तर भरपूर आहे का कलियुगामध्ये भजने करते पूर्ण भजने करते. जीव गेला तर ऐकून गोष्टी शब्द. अहो आपण चांगला आपण त्याला कोण उठवते. शेवट सांगा मी जे बुद्ध असत जीव गेला तर तिथं पूजा ऐकू. जीव गेला तर तिथं पूजा ऐकू नकोस. कीर्तन ऐकू नकोस. जीव गेला तर अहो ज्ञान ज्ञान चांगलं आहे पण मी जे बुद्धी नाही सांगते बोलले मी जे मोह असल तर त्याच्या तोंडातून शब्द निघाले. जीव गेला ऐकू नकोस. जीव गेला अहो कीर्तन चांगलं ऐकू नकोस. कीर्तन अभंग कोण अभंग चांगलं आहे पण मी जे बुद्धीनं सांगते जीव गेला ऐकू नकोस. कोणी मला चांगलं सांगताय जीव गेला ऐकू नकोस. मी जे बुद्धीत आहे कोणात काही ठेवलं नाही. मी जे बुद्धी काम असणार पद असणार मध असणार अहंकार असणार. जीव गेला तर तिथं पूजा ऐकू नकोस. जीव गेला तर आमचं काय तसंच चाललंय. आमचा कुकवाला ठाव ठिकाणी म्हणून 3 गुण आवडत हे वेद आणि विधान. वेद आमची भांती जाऊ नकोस. तो वेद आमचीच भांती जाऊ नकोस. पण तमगुण आहे रजगुण आहे हा सात्विक गुण आहे. रजगुण आहे तमगुण हा सात्विक गुण आहे. मग कुठल्या गुणातून नियुक्त चाललंय. रजगुणा नियुक्त करतोय का तमगुणा सांगतोय का सात्विक गुणा सांगतोय ही तुम्हाला माहित आहे का. ही कर्माच्या आधी नाही.
कर्माच्या अधीन म्हणजे कर्माची ताकद आहे. सांगणारा सुद्धा सांगताना कुठला गुण वाटला तिच्या ठिकाणी तो सांगणार सुद्धा त्या गुणात आहे. रजगुणात असं ना तरुणात असं सात्विक गुणात असं ते गुणात आहे. ज्ञानेश्वरी भगवद्गीता कोण सांगितली? कुरुक्षेत्रात शांत नव्हती का? वीरांचा हाका वाद्य वाजत होते, वीरांचा हाका बाण वर्ण चालू होती, 60 बाण चालायची, वीरांचा हाका वाद्य वाजत होते. आणि तिथे भगवद्गीता सांगतोय महाशुद्ध आणि स्वानंद भोगतोय अजून. आम्हाला जरा पोरे वाटायला हे कवर पोहोचू चालले तरुण वाटला. कुठल्या गुणात आहे? मी सुद्धा कुठल्या गुणात आहे तुम्हाला बोलतोय. कुठल्या गुणात बोलतो? जीव गेला ऐकू नकोस, जीव गेला तर जाऊन घ्या, ऐकू नकोस. ऐकायचंच नाही, कीर्तन ऐकायचंच नाही. तुम्हाला पडते बघा माझं बोलतो. रामजी कुठं ऐकत होता? कुठल्या मंदिरात होता? एकांत होता का? एकांत ऐकत होत, एकांत मार्ग होत. कृष्णाच्या अवताराने मार्ग एकांत होता. की कृष्ण विद्याच्या समोर विद्युत आलाय, वर्ण बाण चालाय, कोण मरते, कोण रडते, कोणा हात तुटलाय, कोणाचं काय तुटलंय, कोणाचं रक्त पाठ मारतोय. असल्या कर्कश आवाजमय, कर्कश समय म्हणजे वेद, हे स्वानंद भोगतो. दुसऱ्या ठिकाणी कुठं भाग्यवती नाही, अर्जुनच भाग्यवती आहे. असं सांगणार तसं होतं आणि ऐकणारही तसं होतं. म्हणून इथं सांगतात ते कुठल्या गुणात बोलतो आलाय, कुठल्या गुणात ज्ञान आहे. निरूपण कल्पन, निरूपण म्हणजे कोणते ऐकते सांगणं, निरूपण कीर्तन, निरूपण कीर्तनाला निरूपण म्हणतात. ते कुठल्या गुणात आहे? गुण असल्याने ते कर्माच्या ताब्यात आहे. ज्ञान किती समजून कर्मच्या दिले, कर्मातून तू सुटला नाही, कर्मच्या दिले. कर्म पडली ते भोगायला लागणारच, भोगलीशिवाय गती. आमचा अनुभव सांगायचे महाराज होता, कीर्तन पूजे सांगायचा माझ्या घरी आणि दररोज गण लावायचं. हो, दररोज गण लावायचं. गण लावायचं सोडणार भोगून करून गण लावायचं. त्याला औषध संप समजा ज्ञानी होता, ज्ञानी होता. त्याला पडलं मी कुठं जाणार आहे. एका शिष्या सांगितलं माझा जीव जाणार आहे, मी मारणार आहे वाटला, आणि आमची डुकली नाही डुकली आणि डुकल्याने कुठून मी येणार. शिष्य म्हणतात, अनुग्रह शिष्य म्हणणार, मला डुकराला पिल्ली 10-12 अशी होती. तर नेमकं तुम्ही खूप ओळखायचे अन्न म्हणजे जी डुकार असं आणि पांढरा असं, पांढऱ्याच्या कपाला असं नाम ती न्याय ओळख. आणि मी दिसलं नाही असे नामदेव कपाला नाम दिसले नाही, त्याला मान टाक. बर म्हणलं महाराज मेले आणि झंडा लागला शिष्याला. तर डुकली कवय येत्या, ती डुकली येईल बघा, 10-12 पोरं झालं. ते बघितलं नेमकं बरोबर कपाळ असं नाम वाटले पाडले. आता महाराज येईल गुरुनी, श्री सद्गुरू महाराज असं केलं. महाराज इतके बात कुठली बाज म्हणजे थांबा हाय ती बारा भेटली ती भोगा लागणारच. पोटी सांगणार, कीर्तन सांगणार, भजन कर. कुठल्या गुणात पडलं, तुझा कुठला गुण वाढलाय त्या प्रमाणे. सात्विक गुण आहे का, रजगुण आहे का, तमगुण आहे. पोटी सांगतो सुद्धा तमगुण वाटतोय, सात्विक वाटते, रजून वाटते, नाही असं नाही. तुम्ही बघा करून माझा ऐका अनुभवून बघा. ती कर्माच्या आधी नाही, कर्माच्या आधीच आहे.
कर्माच्या आधी झाला म्हणतात जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा केवळ वट्टा सांगतो अजून स्वर्ग सुख सुचक ही जी केली नाही माझी पक्षी एकत्र केलं नाही स्वर्ग मिळावा म्हणून केलं माझ्याकरता जिथे केलं माझी भक्ती व्हावी माझं ज्ञान व्हावं मी त्याला दिसावा माझं गुण व्हावं असं त्यानं पूजन केलं नाही निवड पोटा करता पेट किंवा असते कीर्तन कशा करता पूजन कशा करता पारायण कशा करता केवळ सर्व सुख जणून राहा सर्व सुख कोण पण आला असं माझं चांगलं व्हावं मला नातू व्हावा कशाच असेल ना रे भाऊ देवाकडे कशा जाते ती काहीच मागणी करत झाला बरे कधी पडत आता काही नाही बरे केव्हा पडत मी हे सांगतो तुम्हाला असं वाटतं दुसऱ्याचं बरं चांगलं चालावं असं ज्या जीवात तुमचं बरं व्हायचं पहिलं वापरलं तुमचं पहिलीला घेऊन दुसऱ्याचं बरं व्हावं असं मनात येईल त्याविषयी तुमचं बऱ्याकडलं पहिलं वापरलं बरं व्हायची सुरुवात झाली तुमची अजून बरं झालं ना आपल्या शेजारचं बरं व्हावं असं ज्याला मनात असत तुमचं बरं व्हायचं पहिलं वापरलं सारं सोपं लगेच आहे अवघड नाही काय आपल्या शेजारचं बरं व्हावं चांगलं व्हावं प्रत्येकांचं असं ज्याच्या मनात सन्मान बुद्धी चांगलं असेल त्याचं बरं नक्की बरे होणार चांगलं होणार असं ज्यांचं असेल तेच बरं होणार मग सर्व सूचित धनुर्धरा सर्व सूचित करून करा म्हणून स्वर्ग मिळावा तिच्याकरता यज्ञ तिच्याकरता सगळं दुसरं काही म्हणतात म्हणून तू जाण म्हणून तू जाण हे सुख दुःखासी म्हणून तू जाण मी बोलत सुख दुःखाची कारण सुख दुःखाची कारण सुख दुःखाशीच कारण सुख दुःखाची कारण महाराज दुःखी होते ह्याच्यावरनं हे खरं ज्ञान नाही महाराज सुखी होते ह्याच्यावरनं ह्याचं खरं ज्ञान ओळखायचं येत झणे अंतकरण कोणाला सांगायची गरज नाही महाराज कसा आहे म्हणून सुख दुःख महाराज लागते जाऊन हिचं खरं ज्ञान नाही हे स्वर्गाकरता करतो श्रीमंती करता करतोय प्रतिष्ठा मिळण्याकरता करतोय एवढंच लक्ष ठेवायचं खरं ज्ञान नाही ते सुख होणे दुःख होणे समान निवांत असणार सुख विना दुःख विना सुखाला जितकी किंमत येते तितके दुःखाला हे सुख दुःख म्हणतात सुख दुःखाशीच कारण सुख दुःखाचे कारण येत झणे अंतकरण हे निगोज धने धने ती खोडकर ना तो अंतकरण घेतील घेतील ही चार वेळ आठवड्यात वेदा सांगितलं म्हणून धने म्हणजे खोडकर अंतकरण घेतील देऊ नको देऊ देतील त्यात तुझं अंतकरण शिरण दिलं शिरण देऊ नकोस तू गुणक्रियेती आवडते तू काय कर एवढं कर तीन गुण आहेत नाही रजगुण तमोगुण सत्वगुण हे अवगत कर मन कधी छूच नकोस तीन गुण अवगत कर मी माझे माझे हे न करी नाही कर मी माझा आहे हे न करी असं म्हणू नकोस तर माझं मी आणि मी माझा आहे हे न करी असं मन कधी छू नकोस एक आत्मसुख आंतरी विसंबेत मग अंतकरण काय ठेव एक आत्मसुख मी भगवंतानी चैतन्य मी ईश्वर आहे ही विसरू नकोस मन मी देव तू माझं असं काही म्हणू नकोस हे न रिगो लिखून देऊ म्हणजे शिरून देऊ नकोस हे न करी
आणि अंत्यकरणात आत्मसुख मी आत्मा आहे, मी भगवंत आहे, ही मन बुद्धी विसरून घेऊ नकोस. मना ठिकाणी अंत्यकरणी विसरून घेऊ नकोस, विसरून घेऊ नकोस. मी चैतन्य ही मन बुद्धी विसरून नाही ते सुख म्हणतात, त्याला सुख म्हणतात. ते सुख आहे, आत्मा हे सुखच आहे. सर्व सुखाच्या आग्रह बाप लोकमाडी तो मी आहे की जर विसरलं नाही मन बुद्धीनं, अंत्यकरण पाडून मी झालं, सर्व सुखाच्या आग्रही ठेवला. सर्व सुख तिथं सुख आहे, तिथं आत्मसुख आहे. जे सुख नव्हता आत्मसुख त्याला म्हणतात. विसरून घेऊ नकोस, विसरून गेला अंत्यकरणात विसरू नकोस, मन बुद्धीनं विसरू नकोस. जरी म्हणजे खरोखर विसरू नको म्हणतात. जरी वेदे बहुत बोले, जरी वेदानं बहुत बोलली, विविध भेद सुचविले, वेद अनेक बोलवता, अनेक ज्ञान सांगितले वेदानं, अनेक वाटा विविध भेद सुचविले, भेद वाटा लावल्या, अनेक वाटा लावल्या वेदानं. तरी आपण हित आपले तेच घेते. पण आपली कशात आहे एवढंच घ्यावं. अनेक रस्ते लावलं, अनेक ज्ञान लावलं तर सगळ्या ज्ञानानं ज्ञान कोणी आपले ही कशात आहे तेवढंच घ्यावं. वेदच घ्यायचं, गुन्ह्याच नाही. यात आपले ही कशात आहे तेवढंच घ्यायचं. वेदा अनेक ज्ञान सांगितलं, चार वेद आहेत. पण त्या वेदात शाखा किती आहेत? अनेक शाखा आहेत त्या वेदाच्या, अनेक ज्ञानाची शाखा आहेत. म्हणजे ज्ञानाची वाटा लावली तिने. पण सगळ्या वाटत चालतात का? सगळं वेद आपलं चालतंय का? त्यामुळे वागतंय का? नाही. मग काय आपली विचार नाही तेवढं. मग वेदात आपली कसं दिलंय? विधी ते पारित, निषेधाचे जाळी, मग जेवण गेले त्यांच्याकडे. वेदाने एवढं सगळं शाश्वत वेद निषेध आहे. ध्यान मग आम्ही ठेवतोय का? एक ऐकलं नाही, ध्यान लावते, त्यातून जीव गेलाय, आत्माला तो दे, आता जे नाही त्याला निचाल जाते की नाही. मागे येताना थोडं चुकलं आमचं. बुद्धीत ध्यात बघा लिहित जाईल. आपली ही कशात जोड घ्यावं. वेद बहुत बोलले, भेद सुचवले, सुचवलं आपलं ज्ञान सुचवलं. हे मला त्या मार्ग ती घ्यायची घ्यायची करायची तसं ती करा, ती करा, नसेल ती करा, अनेक सुचवलं म्हणतात. तरी आपण हित आपले तेच घेतो. पण इथे सगळे जबाबदार आपल्याला. मग आपली ही कशात आहे, आपल्या कल्याण कशात आहे तेवढं घ्यावं, तेवढं घ्यायचं. मग तेवढं कुठं सांगितलं? मग तेवढं सांगितलं. मी तिथे सांगितले की आता बोल ध्यान चाल आणि मागायला तर बोल बुद्धीत न काढ. आणि काय हा ईश्वर आहे ती मन बुद्धी आपली गीता दिला. कोणी गीता कोणी काढती ही ती देऊन वाढू नाही का? सुट्टी कोणी माऊली जगा ही माऊली आहे. त्या माऊलीशिवाय जगात दुसरी माऊली कुठली नाही. आपल्या आईला आई म्हणतो, माऊली म्हणत नाही. एक मुलगा आपल्या आईला आई म्हणत, दोन झाल्यास दोन आई म्हणते नाही, पण माऊली म्हणत नाही. माऊली ही ऐ तमिळ काढती ही ती देऊनी वाढवत. ऐ म्हणजे मी जे म्हणे अनित आहे त्यात ते काढतात. तू दे नाहीस, मग तू कोण ईश्वरच चैतन्य. आज इतकाच काढला शरदा उलटवा. आपली कशात आहे तेवढी गीत म्हणतात. जैसे प्रगटल्या गबसती ती कसं कोणती सरकारी वेद काही खोलाय का? ज्ञाने वेद कोण ज्ञाने. पण आपली गीत आहे तेवढं घ्यावं. ती कसं सूर्य उगवला जवळ सूर्य उगवला, सूर्य उगवला अनेक मार्ग दिसते, तरी त्यातले अनेक रस्ते दिसते. मग सगळ्याचं तलाव पाहू शक्य आहे. तलाव मग चालते का? तलाव का? मग आपण तिथे कुठल्या गावात जायचं ते रस्ता ठराव एकच. काळी घालावं
आपण ज्या मुक्कामाला जायचं त्या गावाला जायचं तो रस्ता झाला की त्या गावाला आपलं आपण जाणार त्या रस्त्यात झालं की आपण म्हणून जाणार आणि असं दिसतील म्हणल्यावर त्याला रस्त्यात आलो म्हणजे असं केलं त्यानं काय केलं या रस्त्यात त्या कोण टाकायचं कसला पुन्हा मागे यायचं या रस्त्यात जायचं कसं होतं पुन्हा मागे यायचं पुन्हा त्या रस्त्यात जायचं पुन्हा मागे यायचं असं महिनाभर चालू त्या गावाला पोचला पण पोहोचलं नाही गावाला जागा सोडली नाही. गावात ऐकत जागेवर चालू करून गेला गावाला पोचला नाही पण तिथं गेला मला जायला हो चालतंय का हो? मग ज्या गावात जायचं तो रस्ता झालं त्या रस्त्यात चालू गेलं त्या गेलं पोचलं नाही तसंच वेदाला सुविधा म्हणते अनेक रस्ते दिसले वेदामुळे पण तितकं घेतात की वेदाचं ज्ञान थोडे घेताना आपली ही कशात तेवढं घ्यावं ही कशाला तशी देतात आपली ही कशात तेवढं घ्यावं आपण ज्या गावात तेवढा रस्ता धरावा आणि त्या रस्त्याने धरावं ते नेमकं त्या गावाला पोहोचलं का अनेक रस्ते दिसलं म्हणून सूर्य उगवल्यावर प्रत्येक रस्त्याने चालावं का मग जात का जाणार नाही हे उदकमय सकाळ किंवा दुसऱ्या दिवशी ही पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवशी पाणी मस्त किती जरी झाले असे महितळ सगळे पाणी भरले किती तरी आपण घेते केवळ आरतीची जोगी आपलं सगळं ताण सगळं किती निघत पाणी वगैरे सगळे जेव्हा पाणी तेव्हा आपल्याला ताण लागले नाही तेवढंच पाणी बाकीच सोडून तसं आपले ही कशात आहे तेवढंच वेदाने सांगितलं तेवढं घ्यायचं बाकीचं त्याचं ज्ञान सोडून द्यायचं ही वेदागत सांगितलं काय वेदांत सांगितलं तुम्हाला भगवंताने ऐकायचं वेदात पण आपली कसं तेवढं घ्यायचं आपली ताण आहे तेवढंच पण घ्यायचं सगळे किती उपाय झाले सगळे पण गाव आणि पेटाय का तसं वेदांनी सांगितलं शाश्वत ती शाश्वत आहे तेवढं शाश्वत घ्यायचं बाकीच घ्यायचं तैसे ज्ञानी जे होती तसे ज्ञानी जी होती ते वेदार्थ विवरती ती ज्ञानी जी होती ती वेदांती होती मग अपेक्षित ती स्वीकारती मग शास्त्र अपेक्षा आहे आपल्याला जी पाहिजे तेवढी ती ज्ञानी माणसं घेते बाकी सोडून देते शाश्वत आहे शाश्वत कोण आहे आत्मा शाश्वत आहे देह शाश्वत आहे विधी ते पारित निश्चित आहे ते जाणीत आणि मागायला त्याला बुद्धीतून जे आतमध्ये घाल शाश्वत आहे काय ज्ञानी शाश्वत एवढं स्वीकारतात म्हणजे हा ईश्वर आहे हा भगवंत एवढं स्वीकारतात बाकीचं ज्ञान घेत नाही वेदांचं अपेक्षित जी शाश्वत ते होतात म्हणून ऐके पारता म्हणून ऐके रे अर्जुना ऐके पाहता याच परी पाहता याच परी पाहता तुझं उचित होय आता याच मधून बाजून बघितलं तर उचित कुठलं ईश्वराकरता वागणं उचित आहे आणि त्याकरता वागणं अनुचित आहे तू ईश्वर आहेस भगवंत आहेस भगवंताकरता वागणं हे उचित योग्य म्हणतात बाकीचं अनुचित आहे आम्ही समस्त हे विचारले आम्ही समजते विचारले मी माझी बुद्धी सांगितली भगवान होता मी माझी मनात सांगितलं समजते विचारले सगळ्या शास्त्राने विचारलं तो ऐशीचे म्हणे चार वेद चार शास्त्र 11 पुराण विचारलं त्यांचं मन असं मनोगत असंच आहे मी सांगते हीच मनोगत आहे जे न सांडले तो आपले विहित कर्म फक्त एक वीत करून सांगू नकोस सोडू नकोस वीत म्हणजे ईश्वराकरता कम करायचं सोडू नकोस आम्ही समजते विचारले जे ऐशीची समजतं म्हणजे सगळ्या शास्त्राला विचारलं माझं एकच सांगत नाही आम्ही समजते विचारले हे ऐशीचे ते म्हणे 80 म्हणाले त्यांच्या मनात तसंच आहे जे न सांडले तो आपले विहित कर्म ते न साधं वीट करणं वीट म्हणजे ईश्वराकरता कर्म करायचं ती सोडू नकोस वीट करणं दुसरं वीट करणं कुठं नाही मी चैतन्य भगवंत दुसरी माझं पाडलं काय ती वीट करणं ईश्वराकरता कर्म करणं ही वीट कर्म आहे ती सोडू नकोस परी कर्मफळ आस न करावे परी ईश्वराकरता जर कर्म केलं असं सुद्धा परंतु ईश्वरी चैतन्य मी भगवंत आहे
ईश्वराकरता कर्म कर असून सुद्धा कर्म कर पण फळाच्या सोड आस न करावी आस न करावे फळाच्या आणि अकर्म संगती कशा करता म्हणजे देहाचा बोध अजून बुद्धीत आहे ईश्वराकरता कर्म करायचं असतो देहाचा बोध कमी गुण होते ईश्वराकरता कर्म करत देहाचा गुण असल्यामुळे फळाचे असे असणार फक्त कर्म ईश्वराकरता कर फळाचे असे धरू नकोस आस न करावी फळाची आशा करू नकोस ते करा म्हणतात करू नकोस फळाची आशा धरू नकोस कशी धरू नकोस ती 12 मध्ये सांगितली आंब्या झाड आंबे लागले आंब्या झाड ती म्हणते का मला आंबे लागले की मला एखादं फळ असून दे असं म्हणते लोटली पैसे घेऊन जात फळाच्या करून कर्म असे कर कर्म कर ईश्वरा करता फळाची आशा करू नकोस आस न करावी फळाची आशा करू नकोस कर्म कर ईश्वरा करता कर्म कर भगवंता कर्म कर्म कर कर्म करत असताना मला मुलगी होईल का मुलगा होईल ही आशा धरू नकोस ती मुलगी पण मुलगा पण कोण भगवंत आहे फळाची आशा करू नकोस आणि अकर्म संगती न व्हावी आणि अकर्म संगती न व्हावी अकर्म त्या करता ध्याची कर्म ही संग सुद्धा करू नकोस न व्हावी आचरावे हितोवेन मग सत्कर्म सत ईश्वर सत आहे ईश्वर सत आहे देहात युक्तुलयित आचरण कर देहात युक्तुलयित आचरण कर म्हणतात आचरण करणं म्हणजे का आचरण कर आचरण कर पण देहात युक्तुलयित मी देव बुद्धी सोडून आचरावी आचरण कर ईश्वराकरता आचरण कर भगवंताच्या करता आचरण कर ईश्वराकरता आचरण कर फळाची आशा धरू नकोस कर्म ईश्वराकरता कर फळाची आशा धरू नकोस माझी मुलगी किंवा माझा मुलगा अशा बुद्धी धरू नकोस मन बुद्धी हे झाड आहे ही झाड वंशाला वेल म्हणतो आणि त्याला झाड म्हणतो वंश वेल वंशाला वेल म्हणतो आपण त्या जन्माला वंशात वंश वेल म्हणतो आणि त्याला झाड म्हणतो कशावर भूत लागल्यावर झाडझोड या झाडाला सुद्धा फळ लागले ते मुलगा मुलगी फळायची बुद्धी म्हणजे माझा मुलगी किंवा माझा मुलगा ही बुद्धीमध्ये घेऊ नकोस मग पुन्हा हा भगवंत आहे फळाची आशा न करावी फळाची आशा करू नकोस आशा ठेवू नको म्हणतात तू योग युक्त होऊन तू योग युक्त योग कुठल्या योगामध्ये ईश्वर योग आता तू आता त्यात योग सोड ईश्वर योग त्या कर्माला ईश्वर योग योग युक्त होऊन आधी योग कर ईश्वराचं योग म्हणजे 10 इंद्रिय 11 मन आणि 12 बुद्धी त्याला कोणाचं योग म्हणजे ईश्वराचं बस सोपं करा बुद्धी ईश्वराकडे लाव बुद्धी ईश्वराकडे लाव मग सर्व सर्व इंद्रिय योग कोणा झाला ईश्वराला बुद्धी ईश्वराकडे गेलेली सर्व इंद्रिय कोणा झाला ईश्वराकडे मना सुद्धा ईश्वर योगाला योग युक्त योग आणि योग नुसती योग करू नकोस युक्त त्यामुळे निपुण हो कमी योग युक्त होऊन फळाचा संग टाकून फक्त फळाचा संग फळाचा संग टाक मन फळाचा संग टाक मग अर्जुना चित्त देऊनी करी मग अर्जुन चित्त दे की कर्माकडे कुठल्या कर्म ईश्वर कर्माकडे चित्त दे आणि कर्म कर की तुला कर्म सोड म्हणजे का फळाचा संग टाक मन बुद्धीतनं फळाचा संग टाक आता नाही टाकला तर कधी ना कधी तो टाकावं लागतं मुलगा आहे पण ते भगवंत नाही कुठल्याही म्हणा माझा मुलगा असून मी
कुठला वडील म्हणे माझा मुलगा असून मी सण सोडला टाकला, सण सोडला का धरला, सण सोडला का धरला, सोडला. मग आता सोड की मुलग्याचा म्हणून ना, आता सण सोड मुलग्याचा, आणि हा माझा भगवंत संगती. संगत असावी, ईश्वरा संगत असावी, चांगल्याची संगत असावी, चोराची नसावी. आम्ही चोराची संगत धरली, चांगल्याची नाही. सो तोलाचं सांगा तू, दुसरं तुला सांगा. साधूपणा जाऊन चोरी करणार, साधूपणा जाऊन चोरी करायची. संगत चोरच आहे. जरी पत्र हातात घेतला तर सुद्धा ती चोरच आहे. म्हणून साधूपणा जाऊन चोरी करणार नाही. माझ्या नवल्यासारख्या जगात नवला नाही, मग बाकी मिली काय. माझ्या बापाचा बाप जगात नाही, दुसरी बापू मी जगात मिली काय. ही साधूपणा जाऊन चोरी करणार. संपलं त्याच्यापासून नाही, दिलं सोडून. संगत असावी पण चांगल्याची, भगवंत संगत असावी. इथं संगत जावं, फळाचा संग टाकून, फळाचा संग, आणि संग कुणाच्या ईश्वराची. माझा मुलगा माझी मुलगी फळाचा संग टाक म्हणून नाही. आता टाकलं तर तुम्हाला टाकायला लागणार. कशावर? मुलगी जिवंत आहे, लहान त्या वडिलांनी केल्या, लग्न केलं, मुलगी सोडणार तुझ्या आई वडिलाला. जिवंत म्हणून सुद्धा मुलगी जिवंत आहे, आई वडील जिवंत आहे, पण संगत मुलगीची सोडा लागला. जर मुलगी झाली तर पाहुणी म्हणून घेतो आई वडील, आई वडील सुद्धा काय पाहुणी आल्या. मग संग सुटली ना मुलगीची, संग सोडच मुलगीची. हा भगवंत म्हणून घेतली मुलगीला आण, पण भगवंत म्हणून आण, विष्णू म्हणून आण. किती भक्ती सुटली. ही खरी भक्ती आहे, ही खरी भक्ती आहे. हे सोपं आहे. तुका म्हणजे सुखी केली पाय वाट, की पायवाट सुखी केल्या, तुका म्हणजे केली सुखी पाय वाट. कुणी ज्ञानेश्वर माऊली केली. सुख किती सुख आहे. संसार सोडायचं, संसार करायचं नाही. संसार सोडायचं, संसार करायचं. किती सोपं आहे. मुलगी सोडते ना तुम्ही, मुलगी जशी सोडली ना तसं मन बुद्धीने मुलगा सोडा. मनातनं मुलग्याला सोडायचं आणि आयुष्य मन बुद्धी घ्यायचं. फळाचं सगळं टाकून मग मग बघा त्याशिवाय नवय. फळाचा सण मन बुद्धी टाकला तर मग अजून चित्त देऊन करी करून घे. चित्त देऊन करून चित्त कुणीकडे गेलं, भगवंताकडे गेलं. चित्त ते भगवंताकडे कर करून, चित्त देऊन करी करून. फळाचा टाकला तर मग मग या शब्दाला अर्थ आहे. मग आताच नाही, तसं झालं तर मग चित्त करी करली, मग कर. किती पण ज्ञानश्री वाच काय नाही. अन्नाचं जमत नाही. दुसरा असं सांगितलं अन्नाने, मी काय म्हणतो तुम्हाला जमतच. अन्नाने सांगितलं बस. मला असं सांगणारा महात्मा मला तर भेटणार नाही, तुम्हाला कोण तुमचं सांगणार नाही. अजून ऐकायचं. मी बसलो नसतो पुढच्या तर अजून अन्न थांबलं असतं. अन्नाच्या ठिकाणी मी पुढे बसलो नसतो तर अजून अन्न थांबलं असतं, नक्की थांबलं असतं. व्हायच्याकडे तुला आहे. मी त्यांचं मोठं शिकलो नाही, अण्णांचं मोठं शिकलो नाही. अण्णांची आज्ञा होती, अण्णा रडायची ढाढ. मी एवढे केलं, माझ्याकडे ऐकायला सुद्धा माणूस शिकलो. आपण म्हणतो तिकडे ऐकायला माणसांना पुढे नव्हतं.
व्यसन गादी व्हायची लबाड कधीच बोलणार नाही. इतका मोठा महात्मा शेवट ऐकायला तिथे लढायची. म्हणून ही बसून अण्णांनी आणि अण्णांची देखील पूजा आता आता खरंच सांगू वाटत मोठं ऐकावं अण्णांनीच पाहिजे. दुसरा तिने सांगितलं मग म्हणले जो पण देव बुद्धीत आहे तो पण बुद्धीच देवाचा बोध गेला तर मग चित्र येऊन करून फळाचा बुद्धीतून क्षण टाकला मन बुद्धीतून सोडला मन बुद्धीने फळाचा मग चित्र येऊन करे मग म्हणजे सुद्धा अर्थ आहे. नाही तर कोण म्हणून आम्ही सगळं सोडलंय जबस मन बुद्धी फळाचं सगळं मनानं सोडलं पाहिजे. मनानं अंतःकरणानं सोडलं पाहिजे मग चित्त देऊन करे मग चित्त देऊन परी आदरले कर्म देवे दैवे असं झालं. मग आलम केला कर्माला कुठल्या कर्माला केला चांगला असो वाईट असो कुठल्या कर्माला केला दैवयोगानं कडला सिद्धनी केलं तरी समाप्ती ते पावे समाप्ती पावे शेवटला गेलं तरी विशेष ते विषय तो आनंद मानू नकोस. विषय तो त्या विषयीचा आनंद मानू नकोस. आणि मध्येच पण पडलं का निमित्त कोणी कुठे निमित्त कोणते कारणानं मध्येच पण नव्हतं सिद्धीला गेलं नाही सिद्धीन अवस्था ठाके सिद्धीला गेलं नाही तर दुःख मानू नकोस. तरी तेथीची अपरतोक्ती शोभावे ना दुःख मानू नकोस. इतकी अशी गोड आहे सांगते बस आपण कर्म करावं केलं चांगलं शेवटाला गेलं तर आनंद मानायचं नाही भगवंत तू गेलं शेवटाला आणि मध्ये पण पडलं तर दुःख मानायचं नाही. दुःख मानायचं का मानायचं खात्यावर सांगितलं आचरता सिद्धी गेली आता तर सिद्धी गेली काजाचे किरा आपल्या जन्माला कार्य संपलं मनुष्य जन्माला आलेलं काम संपलं आणि परंतु मध्ये पण पडलं तरी सुद्धा परिपूर्ण झालं मान परिपूर्ण झाला असं मान मजबूतीने परी ठाकले असं गुण झाले 80 हा पण पडलं मध्येच पण पडलं परिपूर्ण झालं असं मान परिपूर्ण झालं मान दुःख मानू नकोस. दुःख कुठल्या गोष्टीचा दुःख मान कुठल्या गोष्टीचा खेळ नको खेळ म्हणून दुःख मानू नकोस. कधी लक्ष्मीचं जाणतच आहे तुकवत आलो नाही कुठल्या गोष्टीचा खेळ करून दुःख करू नकोस. कोणत्या गोष्टीचा खेळ करू नकोस खेळ म्हणजे दुःख करू नकोस. कधी लक्ष्मीचं जाणत असेल त्यावेळी त्यांचा अभंग आहे की वर्णवून सांगितलं आपण कर्म असताना फळाच्या आशा टाकल्या फळाची आशा टाकल्या म्हणून बुद्धीतून मग करी कर्म चित्त लिहून ते कर्म घेऊन कर्म करायला आदरले कर्म देवे आदरणे कर्म चित्त करायला मग कसले कर्म केलं तेव्हा वाईट चांगलं कर्म करणार ईश्वरा करतात. मग आदर केला कर्माला जरी समाप्ती ते पावे समुद्र ते कर्म शेवटला गेलं मग परिपूर्ण झालं विषयचा आनंद मानू म्हणजे आनंद मानू माझ्या मुलं सोडला गेलं सिद्ध गेलं असं आनंद मानू नकोस. का निमित्त कोणी किंवा निमित्त कोणी सिद्ध नवस्था ठाके सिद्धीला गेलं नाही शेवटाकडे गेलं नाही तरी तेथीची अपरत तो का तोखे शोभावे ना शेवटाला गेलं म्हणून दुःख मानू नकोस. कुठलं कर्म ईश्वर बुद्धी घेऊन शेवटाला गेलं नाही शेवटपर्यंत आपल्या आयुष्याची शेवटपर्यंत गेलं नाही काम झालं आपलं जमायला ना काम संपत मनुष्य जमायला कार्य संपत 2-3 संपत मनुष्य जन्माला आल्यानं कार्य संपत कार्य संपत पुन्हा येणं नाही आणि पुन्हा जाणं कार्य संपत. ईश्वर बुद्धी भेटला महात्मा गटपटी ज्ञानची भेटली
तू ईश्वरा तू भगवंत आहे म्हणून बुद्धी घेतलं आणि ईश्वरा कर्म करत चाललो आपण आयुष्याची शेवटपर्यंत गेलो आपण आयुष्य संपलं कार्य झालं तुझं जन्मालेलं कार्य मनुष्य जन्मालेलं कार्य संपलं मनुष्य जन्म का ईश्वरा करता कमी करण्यासाठी ईश्वरासाठी कमी करण्यासाठी ईश्वर सुख होण्यासाठी ईश्वर सुख आहे का आहेत पण जरा मध्ये पडला आहे कसा पडला सांगा गोविंद सांगतो चौथ्या डोळे सांगे पितृ निकाली जे पिठल्यावर निसर्ग आणि जोडले सांग अजून हा पितृनं जर 2 गुण सोडले नाही सोनं दुसरीकडे फडकावला जायची गरज नाही पितृ ही सोन आहे पण 2 गुण आहेत वाईट गुण चांगली वस्तू टाकली करत नाही आणि नावानाव गंध जाते ही 2 गुण पितृ सोडले नाही सोनं दुसरीकडे फडकावला जायची गरज नाही तसं मनुष्य हा ईश्वराचा अलीकडचा काट आहे हिच्यातील 2 गुण आहेत वाईट कुठलं ही वस्तू चांगली आहे ही वस्तू घाण होते करत आणि नावानं गंध चाललंय ही 2 गेली ईश्वर दुसरी ओळखायला जायची गरज नाही तो ईश्वर मग कशासाठी मी ईश्वर बुद्धीत घेऊन कर्म करायला गेला आयुष्य शेवटपर्यंत गेला आयुष्य संपलं तिथे कार्य संपलं जन्माल्याला सार्थ झालं जन्माल्यानं परिपूर्ण झालं ईश्वरमय झाला हे अर्थ का आणि आत्मा ईश्वर बुद्धीत घेऊन कर्म करत चालला आणि मध्येच बुद्धीत बंद पडलं मध्ये ईश्वर बंद पडला बुद्धी घ्यायची गेला त्या मायेदार आहे आजूबाजूची माणसं बुद्धीची घेऊन येत नाही ईश्वरा करता ताणून देत नाही वागू देत नाही ही विसर पडला बुद्धीतनं विसर पडला आणि तो निर्माण झाला मी दिता निर्माण झाले ईश्वराचा बंद पडला बुद्धीतनं आणि मी दिता वाढली कोण आला राग आला हो आणि ती ईश्वरासाठी कर्म बंद पडले दुःख मानू नकोस हेच मानू नको दुःख मानू नकोस असं मान ती शेवटला गेला असं मान आता तर सिद्धी गेले ती काळच आले कार्य झाला पण मध्येच बंद पडलं मध्येच बंद ईश्वर मध्येच बंद पडलं की असं मान शेवटला गेला असं मान शितरी गेला असं मान किती किती शिवशामध्ये दिले आपल्याला असं मान शेवटला गेला असं मान अरे मोठा म्हणतो शेवटला गेला असं मान दुसरा अर्थ सांगतो ईश्वर बुद्धीत गुण वागत असताना त्या गो बुद्धीत न गेला एक ईश्वराचा तिथे कार्य घ्या जन्म आता हाय तर काल मग तिथे बंद पडलं काय चालू आहे काय बंद कुणी कडत पडावं चालू असं पडावं त्याचा आकलन चालूच आहे बरेच येऊन सांगितले भजन कुणी करावं ज्याचं गुण पडला असं ते नाही करावं ज्याचं बंदच नाही तुला भजन काय काम आहे का देवपूजा कुणी करावं ज्याचं गुण पडला असं ते नाही करावे हे बरोबर ज्याची देवपूजा बंदच नाही त्यानं कोणाने काय पूजा करावी चालूच आहे तसं ही ईश्वराकरता नेहमी चालूच आहे आज बंदच नाही ईश्वराकरता कमी होतच पण आपल्याला जाणीव नाही आपणाला ज्ञान जाणीव नाही ती म्हणजे जाणीव म्हणजे करता ज्ञानशी बघा अजून जेथील कर्म निपजी जिथले कर्म निपजे आपला दूर जाईल काळजी पुरुष अर्पण कर ती कर्म निपजे आपलं 10 इंद्रिय आक्रमण बालावृत्ती जितकी कर्म निपजे होत असतील तेवढी सगळी आदि पुरुषाला आदि पुरुष का म्हणून मी जी बुद्धी याच्या आधी कोणी
जो होताही नाही त्याला आधी पुरुषाला अर्पण. तरी परिपूर्ण सहज झाले जा. त्याने सगळी परिपूर्ण झाली का असं करा. एवढं दिवस उगल्यापासून येऊन मावळूचं गाण जितकी कमी केली एवढी हंतरावर बसायचं, हंतर टाकायचं, गुडघा पटून उघड उघडून घ्यायचा. काम नका भगवंता डोळं म्हणजे भगवंता चांगले असो वाईट असो जे बुद्धीनं 5 मिनिट सोडायचं हे बुद्धी आणि तुला समजून आणि ती झोपायचं झोपच लागली पाहिजे. असं केलं ना परिपूर्ण झाले जशी जाण, परिपूर्ण झाले अशी जाण, सही परिपूर्ण कमी झाली अशी जाण. जाण म्हणजे ओळख म्हणजे 6 म्हणजे हरिपाठाचं देखे सत आणि असत कर्म, देखे सत आणि असत. सत कोणी ईश्वर असत जे असत ते जे सरसेचे पणी मनोधर्मी जी सरतेच मनोधर्मी सत ईश्वर आहे जे असत आहे. असं ते मनाची मूर्ती नाही की त्यात गोड बुद्धीत आहे म्हणून बुद्धीतनं ज्यात गोड गेलं नाही सत नाही असत मग हाय तो जो हाय तोच. आता तुमचं नाव काय असतच आम्ही अण्णा म्हणतोय काय म्हणतोय बाबा म्हणतोय. आता ते आहेच आहेत समोर आहेत तसं समोर ईश्वर आहेत ते बुद्धीत आहे म्हणून सत आणि असं म्हणायचं. बुद्धीनं ज्या गोड गेलं सत आहेत हाय म्हणाय काय गरज आहे तो आहे मस्त आणि असं ती निघून जाईल. कोण उत्तरपासून सरसेचे पणी मनोधर्मी कुठे कुठे म्हणून मनापासून ते जी व्यवस्थिती उत्तम मनात होते. मनात ते योग स्थिती त्या क्रमाला त्या मनाला योगाला पाहिजे. व्यवस्थिती उत्तम कुणाला ईश्वराचा योगाला पाहिजे. जिथं मनाची इसत आणि इसत आणि असत वृत्तीनं मनाच्या ठिकाणी तिथे मनाला ईश्वर योगाला पाहिजे. मनाला जर ईश्वर योगाला नाही तिथं सत ज्ञान असत मग आहे तोच ते मनच संपत आहे. योग स्थिती योग कोणाला पाहिजे त्या मनाला भगवून ठेवला पाहिजे मग ती योग स्थिती होतात. त्या स्थितीवर आवड झाला हे मन त्या स्थितीवर आवड झालं. ईश्वराचे कर्म करायला हे मन लागलं मन तिथं आवड झालं. सत आणि असत कुठं मनाची मोठी आणि ते मन जर ईश्वराकडे लागलं मनच ईश्वराकडे लागलं नाही मन जात नाही. ते योग स्थितीला आवड होते. ईश्वराचा कर्म करावं मन मन असं ईश्वराशी कर्म करावं असताना ते मनच राहत नाही कोणा. मन मनावून जातं मन पण मनावून जातं ते मन ईश्वर होतं त्याला योग स्थिती म्हणतात. योग स्थिती उत्तम ही उत्तम आहे का त्या मनाने योगाला ईश्वरात नाही योग स्थिती नाही ती उत्तम आहे का मन ईश्वर सुख आहे त्या मनाने ईश्वर सुधारले नाही पण योग कोणाला करायचं की मन ईश्वर सुधारलं पण ते मन योग आवड योग शिकलं योग आला पाहिजे. त्या मनाला ईश्वर योग आला पाहिजे. आता त्या मनाला मुलगीचा योग आहे बापाचा योग आहे बायकाचा योग बायकोचा योग आहे आईचा योग आहे ते सगळे जाऊन त्या मनाला ईश्वराचा योग आला पाहिजे. योग स्थिती म्हणतात. योग योग आला पाहिजे योग स्थिती म्हणतात असं. आज महाप्रसाद इथंच आहे महाप्रसाद अशोक चव्हाण आपल्या